दादांनी बारामतीमध्ये विविध विकास कामं केलीत आणि ह्याच दादांनी बांधलेली वास्तू आहेत बारामती गर्ल्स हॉस्टेल. या ठिकाणी राज्यातून विविध विद्यार्थिनी इथं शिक्षणासाठी येतात, इथं राहतात आणि इथंच ते इथूनच पुढे जाण्याचा विचार करतात. दादांबद्दल काही आठवणी असतील आपण त्यांना विचारू. कुठून आलाय तुम्ही आणि दादांबद्दल काय आठवणी? मी अकलूजमधून आली आहे इथं शिक्षणासाठी. दादा म्हणजे असे व्यक्ती होते की ते इथं असण्याने आम्हाला असं जरा बारामतीला आधार वाटायचा. कॉलेज पण त्यांनी खूप छान डेव्हलप केलं, इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यांचं खूप छान आहे. त्यांनी फॅसिलिटीज पण खूप आणल्या बारामतीत, जसं की AI सेंटर पण त्यांनी ओपन केलं. आत्ता म्हणजे दादा गेलेत हे असं मनाला पण हे होत नाही आहे की दादा नाही आहेत आपल्यात, असं वाटत नव्हतं. काल पण आम्ही न्यूज ऐकलं असं वाटलं की हे खोटी आहे. पण नाही का दिवसभर ते रील्स वगैरे पाहूनसुद्धा, तरी पण आज सकाळी त्यांचे अंत्यविधी होऊनसुद्धा असं मनाला विश्वास असं बसत नाही आहे की दादा आपल्यात नाही आहेत. त्यांनी खूप काही केलं कॉलेजसाठी. आत्ताच ते येऊन गेले होते सायकल रॅलीच्या वेळेस. त्यांनी एकदम मोठी रॅली आपल्या बारामतीत त्यांनी आणून त्याचा एंड करायला लावला. त्याच्यामुळे पण त्यांचं खूप हे होते आणि त्यांनी एवढं सगळं अस्तित्व म्हणजे हे करूनसुद्धा ते आता आपल्यात नाही आहेत. इथं तुम्ही शिक्षण घेत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला थोडीशी भीती असते किंवा हे असते. इथं तुम्ही शिक्षण घेत असताना कधी असं वाटलं की बुवा आपण इथं आपल्याला भीती कसलीच नाही, कसली म्हणजे इतकी सेफ्टी आम्हाला आहे. असं आम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावर फक्त ग्राउंड आहे, तरी पण आमच्या सेफ्टीमुळे आम्हाला तिथं जाण्याची परमिशनसुद्धा नाही आहे. म्हणजे आम्हाला भेटण्याचं स्वप्न होतं, आमचं स्वप्नच राहिलं आमचं. आम्हाला वाटत नव्हतं की अशा पद्धतीने आम्ही त्यांना भेटल. खूप आठवण येते. शेवटचं आम्ही त्यांना फक्त विद्याप्रतिष्ठानवरती 4-5 दिवसापूर्वी सायकल रॅलीलाच बघितलं, तेवढंच आम्ही बघितलेलं शेवटचं. नंतर असं बघितलं आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की ही गोष्ट असं होईल आमच्या दादांसोबत. आठवणी खूप मोठ्या आहेत त्यांच्या आमच्या. मी खरं तर सोलापूरचे. मेन गोष्ट मला हे राजकारण वगैरे खरंच माहीत नव्हतं, मी कधी बघितलं पण नाही. सारखं घरचे बोलायचे की देशाची माहिती असते, बघ. मला कधीच काय वाटलं नाही. मला ॲडमिशन पुण्याला घ्यायचं होतं, पण पप्पा बोलले की बारामतीत तू एकदा जाऊन बघ. जेव्हा मला बारामतीत पाऊल ठेवलं तेव्हा कळलं की खरंच अजितदादांनी किती काय केलं आहे. कॉलेजसाठी म्हणा किंवा इथल्या राहणाऱ्या मुलींसाठी म्हणा. आजकाल इतकी सेफ्टी आहे ना आम्हाला, इतकी म्हणजे की आम्हाला बघायचं होतं खरं तर जाऊन, पण मॅडम बोलल्या एका साईडने त्यांचं पण खरं होतं की एवढी पब्लिक आहे, चुकून काय केलं तर मुलींना कसं व्हायचं. त्यामुळे त्यांनी आम्हाला इथून बघायला लावलं किंवा इथं उभारलं होतं. आम्ही इथं उभारण्याची पण परमिशन आम्हाला दिली. AI जसं इंजिनिअरिंगला असतं तसंच आम्ही आता FY BSc म्हणल्यानंतर फक्त डिग्री येते. पण अजितदादांना सारखं वाटायचं की प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला स्किल यायला पाहिजे, म्हणजे त्यांना फ्युचरमध्ये त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी AIचं कोर्स पण आमच्या इथं चालू केलं होतं. चालू करून नुकतं 1 दिवस झाला होता, तर काल हे असं झालं. व्हायचं नव्हतं असं. अत्यंत दुःखद बातमी. NSSच्या व्हॉलेंटिअरमध्ये आम्ही मॅरेथॉनच्या त्यावेळेसच दादांना पाहिलेलं तिथं. नंतर आता तुम्ही कधी दादांना तुमच्याला कोणी असं भेटलं होतं दादांना की असं एखाद्या विषयासंदर्भात किंवा एखाद्या? नाही, मी तेच सांगते ना, कधी आमचा असा संदर्भच आला नाही राजकारणात किंवा मला आवडतच नव्हतं. मी कधी असं कोणाचं बघत पण नव्हतं. पण जेव्हा इथं आले बारामतीत तेव्हा जेव्हा दादा येणार आहेत म्हटल्यानंतर मी पहिला पळत जायचं. कधीही 18 वर्षात कधीच मी कुठल्या नेत्यांना असं बघायला गेलं नाही. पण बारामतीत आल्यानंतर असं वाटलं की हां, अजितदादा येणार आहेत म्हटलं की आम्ही लेक्चर सोडून रस्त्यावरती उभा राहायचो त्यांना बघण्यासाठी. त्यांच्या गाड्या किंवा त्यांचा तो रुबाब, ती नाही का आता म्हणजे रुबाब म्हणजे तसं म्हणता येत नाही, पण त्यांनी आम्हाला कॉलेजमध्ये इतकं केलं आहे. ते 6 महिन्यात कळलं म्हणूनच आम्हाला ओढ लागली ना त्यांची, किती काय केलं आमच्यासाठी. ते आज नाहीत असं आम्हाला विश्वासच बसत नाही किंवा आमच्या कॉलेजचं काय होईल ह्याचा विचार करून पण आम्हाला खूप दुःख होतं. बरेचदा असं होतं आपण कॉलेजच्या बाहेर असतो, त्या ठिकाणी इथनं कॉलेजच्या बाहेर मुलं असतात, टवाळकीवर करतात. तशात दादासुद्धा त्या मुलांनासुद्धा तंबीत होते कधी दिसले तर कसं. पण आत्तापर्यंत ना मी आता 1.5 वर्ष झालं इथं आहे, पण मला कधीच ना, मी मुलींना पण म्हणते, मला असा कधीच वाईट एक्सपिरियन्स आलेला नाही आहे की कुठल्या मुलांनी असं केलं आहे तसं केलं, कधीच नाही. म्हणून बारामतीला सेफ्टीच्या बाबतीत खूप म्हणजे माझ्या मम्मी पप्पानी फक्त सेफ्टीसाठी मला हॉस्टेलला ठेवले की इतकी सेफ्टी आहे नाही तर की काही म्हणजे भीतीच नाही आहे. मम्मी पप्पा निवांत राहू शकतात, असं काहीच नाही. खूप म्हणजे एक्सपिरियन्सचा वाईट कुठलाच नाही आलेला काही. म्हणजे भारी आहे सगळं इथं बारामती, म्हणजे भारी आहे. सेफ्टीच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत सगळंच छान आहे बारामती. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की कुठल्या शहरामध्ये मात्र या शहरामध्ये एकदम स्वच्छता, झाडंझुडं आणि नुसतं लाईट लावल्यानंतर त्या लाईटाला डिझाईन केलं आहे, गार्डन केलं आहे, त्याला पाणी दिलं जातं असं. हो, म्हणजे अगोदर हे नव्हतं इथं. दादांनी खूप म्हणजे बारामतीला एवढं डेव्हलप केलं की रात्रीचं जरी जाताना तरी माणसांना इथं सेफ व्हावं असं
त्यांनी डेव्हलप केले. एवढे झाडं, त्यांची इथली स्वच्छता वगैरे, त्यांना अजिबात इथं कचरा वगैरे काही चालत नव्हता. आणि इथं आल्यापासून म्हणजे आम्ही एवढं बाहेरून आलो आहे, पण असं वाटतं की आपण स्वतःच्याच गावात आहे, की असं आपलं गाव असल्यासारखं वाटायचं. बारामती स्वतःचं शहर असल्यासारखं इथं फिरताना हे असं वाटत होतं. म्हणजे असं वाटत नव्हतं की आपण दुसऱ्या शहरात गेलो आहे किंवा इथले माणसं कशी काय. पण दादांमुळे इथं एकदम सेफ वातावरण होतं. कॉलेजला जायला काहीसुद्धा प्रॉब्लेम नव्हता. आज पण आम्हाला त्यांना पाहायचं होतं, पण सेफ्टीसाठी आम्हाला जाताच आलं नाही बाहेर. नाही का, म्हणजे आता ह्या लाईटा एक महिन्यापूर्वी झाल्यात. इथं लाईटा नव्हता, त्यावेळी दादा इथून जाताना त्यांना थोडाफार नॉर्मल फुलांचा जरी कचरा पडलेला होता, तेव्हा त्यांनी हॉस्टेलला सांगितलं होतं की तुम्ही बॅटऱ्या घेऊन तिथला कचरा साफ करा. मॅडमने अख्ख्या रात्री तिथला कचरा साफ केला होता बॅटरी लावून फक्त. म्हणजे दादांची इतकी नजर होती, इतकी म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यात ते नजर ठेवायचे. किंवा इथं जरी आता आमचं हॉस्टेल आहे, इथून 4-5 टोळ्या जरी जात असतील ना, तर लगेच इथून हाकललं जातं त्यांना. म्हणजे इतक्या सेफ्टीत त्यांनी मुलींना ठेवलं होतं. त्यांनी तर ह्या लाईट्स बसवल्यात, पण लाईट्स वगैरे बसवल्या, त्याच्यात साऊंड्स पण आहेत. त्यांनी ह्या दृष्टीने बसवलं होतं की लोकांना सकाळी उठल्यावर चांगलं गाणं कानावर पडलं पाहिजे किंवा चांगलं भजन, चिमण्यांचा वगैरे आवाज कानावर गेला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी लाईट्स वगैरे साऊंड सगळं त्यांनी असं चांगलं डेव्हलप केलं होतं इथं. नेहमी दिसणारे दादा आपल्याला आहेत ना ह्या रस्त्यावर दिसणार नाहीत. तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही किंवा कोणी असं बारीक लक्ष देणार नाहीत. आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे की दादा म्हणजे आपल्या सगळ्यांचे दादा होते ते, तर काय वाटतं तुम्हाला? मला एवढंच वाटतं की जे दादांनी केलं आहे त्याचप्रमाणे अख्ख्या बारामतीत म्हणा किंवा त्यांच्या परिवारामध्ये तर ते करतीलच नक्की. पण मला असं वाटतं दादांनी जेवढं केलं त्याच्यापेक्षा पुढंही जाऊन सगळ्यांनी परत बारामतीकडे लक्ष द्यावं, एज्युकेशनवरती लक्ष द्यावं आणि परत पुढं प्रगती करत राहावं, जेणेकरून दादाचं नाव अजून उंचावर जाईल. आम्हाला घमंड होता की मी बारामतीत शिकते. मी सगळ्यांना सांगायचं तू कुठं आहेस, तर मी म्हणायची बारामतीत शिकते. तर सगळे बोलले दादांच्या बारामतीत का. म्हणलं हां, म्हणजे एक प्राऊड फील होतं की मी बारामतीत शिकते. एवढं सगळं एज्युकेशन आहे, ह्या साईडला गेलं सगळ्या बिल्डिंग तिकडे आणि स्वच्छता. अख्ख्या कॉलेजमध्ये एवढं सुद्धा तुम्हाला कुठं कचरा दिसणार नाही, एवढी स्वच्छता दादांची. त्यांना आवडायचं, झाडं लावायला आवडायचं सगळं. म्हणजे दादांना येत ही गोष्ट आमच्यासाठी लय खूप म्हणजे शब्दातच सांगू शकत नाही. आम्ही सगळे निशब्द आहे कालपासून की चुकीचं होऊन बसलं आमच्या सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट. कोणी सोलापूरहून कोणी कोल्हापूरहून शिक्षणासाठी आलेत आणि हे शहर आपलं शहर वाटतं ते फक्त दादांमुळे. कारण की दादा जे काम करत होते, हे हॉस्टेल असेल किंवा इथला परिसर असेल स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी दादाने जेवढी मेहनत घेतली ती अजून कोणीतरी घ्यावी अशी त्यांना वाटतं. आणि हे शहर आम्हाला आमचं वाटतं अशी भावना या कॉलेजच्या तरुणींनी व्यक्त केली आहेत. कॅमेरा पर्सन हर्षलसह मिहिरा डागणे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.